नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल अँड चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपला खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे। आज आपले धान जवळपास सोयाबीन 4 बोट एक वीत आहे, 4 इंच 6 इंचापर्यंत वाढ त्याची झालेली आहे कापसाची सोयाबीनची। आणि तुर्तास आता आपल्याला खत द्यायची आहेत। तर खत कशी द्यायची? NPK नत्र स्फुरद आणि पालाश, दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर, सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन। तर हे खत आपण समप्रमाणात द्यायचे। नुसता 10-20 टाकला, नुसता DAP टाकला, नुसता 15-15 टाकला चालणार नाही। तर खत आपल्याला जर उदाहरणार्थ एका एकरामध्ये 100 किलो खत द्यायचे, 2 गोणे आपल्याला खत द्यायचा 1 एकरमध्ये। तर कसा द्यायचा? तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, गणित लक्षात घ्या, पेन आणि वही जर घेऊन बसलात तर खूप छान होईल। तर शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, 100 किलो जर आपल्याला खत द्यायचं आहे तर आपण कसं देणार? NPK मुख्य अन्नद्रव्य द्यायची तर आपल्याला 65 किलो, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य द्यायचं आहे आपल्याला 25 किलो, आणि जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोन्यूट्रन्स हे द्यायचं आहे आपल्याला 15 किलो। 65, 25 आणि 15 अशा पद्धतीने याला विभागणी करा आणि ह्या समतोल खताचा डोस आपल्या शेतामध्ये टाका। प्रत्येक पिकाला आपण टाकू शकता, प्रत्येक क्रॉपला आपण हा डोस असा टाकू शकतो। असा जर डोस टाकला तर काय होईल माहिती का? जर समजा आपल्याला जेवण करायचं आहे, आपलं ताट आहे, ताटामध्ये सगळ्यात मोठा भाग कशाचा आहे? भाकर, चपाती किंवा भाताचा आहे। हे म्हणजे काय? हे म्हणजे मुख्य अन्नद्रव्य आहे, जसं NPK तुम्ही समजा। त्याच्यानंतर दुसरा भाग सगळ्यात मोठा कशाचा आहे? दुसरा भाग त्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरचा आहे, म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे काय? बटाटे, कांदे आणि वांगे, भाजी। तर ही भाजी आहे, तर ह्या भाजीचा दुसरा भाग आहे म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य। तिसरा भाग कोणता आहे? तिसरा भाग मायक्रोन्यूट्रन्स आहे। भाजी, कांदे, वांगे, बटाटे आपण घेतले, भाजी तयार होणार आहे का? नाही होणार। त्याला कमीत कमी 7 प्रकारचा मसाला लागतो, जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन। तर याचा अर्थ आहे मायक्रोन्यूट्रन्स म्हणजे आपलं तेल, मोहरी, जिरे, लसूण, कोथिंबीर, आलं, मिरे, मीठ, या गोष्टी कमीत कमी 7 प्रकारचा मसाला लागतो, म्हणजे तुमची भाजी चांगल्या प्रकारे तयार होईल। जर समजा 7 प्रकारचा मसाला जर नसाल तर भाजी तयार होणार नाही। नुसती वांगे, बटाटे आपण पातेल्यामध्ये टाकले, पाण्यामध्ये टाकले, ते शिजले म्हणजे भाजी तयार होत नाही। त्यासाठी मसाला लागतो। मग हे मसाला म्हणजेच हे मायक्रोन्यूट्रल आहेत। मग अशा पद्धतीने जर समजा आपलं जेवणाचं ताट जर असेल तर भाजी, पोळी, भात, चांगल्या प्रकारची भाजी, त्याला चांगली फोडणी दिलेली, चांगले मसाले वापरलेले जर असेल तर आपलं जेवण चांगल्या प्रकारे होतं। मग आपलं जेवण जर चांगल्या प्रकारे झालं तर आपल्याला चांगलं वाटतं किंवा उदरनिर्वाह आपला पूर्ण होतो आणि आपल्याला पूर्ण आहार मिळतो। तसं पिकांना पण पूर्ण आहार घ्यावा असा वाटतो किंवा पिकांना पण पूर्ण आहाराची गरज असते। त्यासाठी आपण नुसतं मुख्य अन्नद्रव्य नत्र स्फुरद पालाश टाकून चालणार आहे का? नाही, दुय्यम अन्नद्रव्य पण लागणार आहेत आणि मायक्रोन्यूट्रन्स पण लागणार आहेत। तर त्यासाठी आपल्याला समतोल खताचा वापर आपल्या पिकामध्ये करणं गरजेचं आहे। म्हणजेच खत कशी टाकायची आलं लक्षात? नत्र स्फुरद पालाश टाकायचं 65 किलो, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर टाकायचं 25 किलो, आणि जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन टाकायचं 15 किलो, बरोबर 100 किलो। 1 एकरला तुम्हाला जर 100 किलो खत टाकायचं असेल तर अशा प्रकारे टाकायचं। नुसतं 10-26 DAP आणून वतला 100 किलो असा पूर्ण आहार होत नाहीये, असं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन होत नाहीये। त्यासाठी शेतकरी मित्रांनो याकडे लक्ष द्या। आपण आपल्या शेतामध्ये कोणता खत टाकतो, कसा खत टाकतो आणि ते खत लागू कसे होतात? आपल्याला टाकणं तर आपल्या हातात आहे, पण ते पिकाला कसे उचलता येतात हे आपल्या हातात नाहीये। म्हणजे जे आपण खत बाजारातून आणून टाकले हे फक्त अणू आहेत। मग ह्या अणूचं रूपांतर पेस्ट मध्ये करायचे, ऑर्गॅनिक पेस्ट मध्ये करायचं। त्यावेळेस ते ऑर्गॅनिक पेस्ट म्हणजे ते एन्झाईम आपले झाडाची मुळं शोषून घेतील आणि आपलं उदरनिर्वाह पूर्ण करतील। मग ते एन्झाईम कोण काढणार? ते एन्झाईम तयार कोण करणार? जसं समजा अन्नधान्य आपल्या घरामध्ये आहे, गहू, ज्वारी, तांदूळ हे आपल्या घरामध्ये आहे, पण ते अन्न म्हणून आपण खाऊ का? नाही, ते अन्नधान्य आहे, म्हणजे ते अनअवेलेबल स्थितीमध्ये आहे। तसं आपले हे खत आहेत, हे अनअवेलेबल स्थितीमध्ये आहेत। त्याचं जसं ज्वारी भाकरी, जर आपल्याला ज्वारीची भाकरी करायची असेल तर त्याला प्रोसेस आहे,
जर समजा अन्नधान्याचा स्वयंपाक करायचा असेल तर त्याला प्रोसेस आहे, ते प्रोसेस कोण करतं? आचारी करेल, आई करेल, मंडळी करेल किंवा स्वतः आपण करूया. तसं आपण खतं आपल्या रानामध्ये आणून टाकले तर त्या खताचं विघटन करणं म्हणजे त्या खत आहे गहू ज्वारी तांदूळ सारखा, त्याचा भात तयार करावा लागेल, त्याची पोळी तयार करावी लागेल, त्याची भाकरी तयार करावी लागेल, त्यावेळेस आपल्याला खाता येईल. तसं जे खतं आपण रानामध्ये आणून टाकले ते खतं अनअवेलेबल स्थितीमध्ये आहेत. नुसती ज्वारी आहे, त्या ज्वारीची भाकर तयार करावी लागेल, मग भाकर तयार केल्यानंतरच ते झाडं ती भाकरी खाऊ शकतील. तर ते भाकर तयार कोण करणार? तर ती भाकर तयार करणार जीवाणू, बॅक्टेरिया. जसं समजा नत्र आहे, नत्राचा जीवाणू आहे ॲझोटेबॅक्टर, ॲसोटेबॅक्टर आणि रायझोबियम. जर समजा आपलं सोयाबीनचं पीक असेल तर तिथं रायझोबियम हा बॅक्टेरिया काम करेल नत्र देण्यासाठी. जर समजा आपला कापूस असेल तर तिथं ॲझोटेबॅक्टर हा नत्र देण्यासाठी बॅक्टेरिया काम करेल, उपलब्ध करून देण्यासाठी. जर समजा आपल्या रानामध्ये ऊस असेल तर ऊसाला नत्र उपलब्ध करून देण्याचं काम ॲसोटेबॅक्टर किंवा ॲझोटेबॅक्टर करतो. हे ॲझोटेबॅक्टर तिथं आपल्या रानामध्ये युरिया टाकल्यानंतर अवेलेबल पाहिजे. तर युरियाचं कन्व्हर्टेशन ते खाण्याच्या स्वरूपामध्ये म्हणजे ऑर्गॅनिक पेस्टच्या स्वरूपामध्ये करेल आणि त्या पिकाच्या मुळाला नत्राची पूर्तता म्हणजे अवेलेबिलिटी करून देईल. जसं सुपरफॉस्फेट आहे, सुपरफॉस्फेट जर समजा आपण टाकला तर सुपरफॉस्फेटचं विघटन करणारा तिथं बॅक्टेरिया असला पाहिजे. पीएचबी नावाचा तिथं बॅक्टेरिया असला पाहिजे. ते बॅक्टेरिया काय करतो? सुपरफॉस्फेटचं डिकम्पोजिशन करतो आणि डिकम्पोजिशन करून तिच्यातून ऑर्गॅनिक पेस्ट निर्माण करतो आणि ऑर्गॅनिक पेस्ट हेच तुमच्या झाडाचं पोषण असतं. जर समजा तुम्ही पोटॅश टाकला तर पोटॅशमध्ये पण हीच प्रक्रिया होत असते. पोटॅश मोबोलायझिंग बॅक्टेरिया तिथं अवेलेबल असला पाहिजे. पोटॅश मोबोलायझिंग बॅक्टेरिया जर तुमच्या रानामध्ये मुळाच्या सानिध्यामध्ये जर असेल तर तुम्ही टाकलेलं पोटॅश हे खत म्हणजेच अणू, त्या अणूचं रूपांतर जीवाणू एक ऑर्गॅनिक पेस्टमध्ये करतात. म्हणजे पोटॅश तुम्ही टाकला तर पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया जर तिथं अवेलेबल असेल तर त्याचं रूपांतर केएमबी हा जीवाणू ऑर्गॅनिक पेस्टमध्ये रूपांतर त्याचं करून आपल्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये पिकाला ऑर्गॅनिक पेस्ट उपलब्ध करून देतं. दुसरी गोष्ट दुय्यम मूलद्रव्याचं पण तसंच आहे. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर त्यांची जीवाणू जर तिथं उपलब्ध असेल तर तुम्ही टाकलेले हे जे अणू म्हणजे खतं आहेत त्याचं रूपांतर डिकम्पोजिशन करून आपल्या पिकाच्या मुळाला चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देतात. दुसरी गोष्ट दुय्यम मूलद्रव्य झालं. सूक्ष्म मूलद्रव्याचे पण तेच आहे. झिंकचा बॅक्टेरिया जर झिंक सोलोबोलायझिंग बॅक्टेरिया जर तिथं असेल तर तुमचं झिंक चांगल्या प्रकारे त्याचं विघटन करून आपल्या पिकाच्या मुळाला किंवा पिकाला जेव्हा पाहिजे तेव्हा अवेलेबल करून देतात. मित्रांनो, आपल्या मातीचं आणि आपल्या पिकाचं एक नातं असतं. आपलं पीक मातीशी बोलतं किंवा त्या बॅक्टेरियाशी बोलतं की म्हणता बाबा रे, सोयाबीन बोलतं म्हणजे बाबा रे की मला आता फुलं काढायची आहेत, फुलं येण्याची अवस्था माझी झाली आहे, पिकाच्या वाढीची अवस्था पूर्ण झाली आणि मला फुलं येण्याची अवस्था आहे. मला काय पाहिजे? मला पाहिजे आता बोरॉन पाहिजे. फुलं येण्यासाठी बोरॉन पाहिजे ना, तर बोरॉन पाहिजे. तर बोरॉन मला पाहिजे तर तुम्ही काय करा? माझ्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये असलेलं बोरॉन डिकम्पोजिशन करून तुम्ही मला आणून द्या. मी तुम्हाला ऑर्गॅनिक पेस्ट देईन. म्हणजे ग्लुकोज माझ्यापाशी जे असतं पर्याप्त आहे ते ग्लुकोज मी तुम्हाला देईन. तुम्ही काय करा? मला बोरॉन आणून द्या किंवा उपलब्ध करून द्या. मातीमध्ये पडलेलं बोरॉन सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाला आपलं पीक बोलतं की म्हणतं बोरॉन उपलब्ध स्वरूपामध्ये आणा आणि माझ्या मुळाच्या सानिध्यात आणून द्या. मी त्याचं शोषण करीन आणि तुम्हाला ऑर्गॅनिक पेस्ट किंवा ग्लुकोज देईल तुम्हाला खाण्यासाठी. म्हणून ते बॅक्टेरिया बोरॉन सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया बोरॉन इकडं तिकडं धुंडतात आणि धुंडल्यानंतर ते बोरॉन आणून आपल्या पिकाच्या मुळाला उपलब्ध करून देतात आणि चांगल्या प्रकारे फ्लावरिंग सेटिंग तिथं होत असते. तर ही प्रक्रिया आहे काही सेकंदाची मित्रांनो. तर ही काही सेकंदाची प्रक्रिया होण्यासाठी तिथं आपले जीवाणू उपलब्ध असावे लागतात. मग तिथं जर जीवाणू आपले उपलब्ध मातीमध्ये नसतीलच तर आपल्याला ते कंटेंट्स मिळणार नाहीत. मग कंटेंट्स जर नाही मिळाले तर आपल्याला त्या पानावर, त्या फुलावर किंवा त्या फळावर काय दिसणार? न्यूट्रिशन डेफिशियन्सी दिसणार. मग न्यूट्रिशन डेफिशियन्सी दिसली की आपण काय करणार? बाजारात जाणार आणि न्यूट्रिशन डेफिशियन्सी ज्या याची दिसायली ते खतं आणणार आणि टाकणार. आणि ते खतं टाकले तरी ते काय आहेत? ते फक्त अणू आहेत. मग अणू आहेत तर तिथं जीवाणू टाकले नाही आपण. कारण
आपण ते जीवाणू होते ते मारले, तणनाशक मारून ॲसिडिक फर्टिलायझर पेस्टिसाइड टाकून ते मारले. मग आपल्याला काय करावं लागेल, जसे आपण खत आणून टाकले तसे आपल्याला जीवाणू पण आणून टाकावे लागतील. आणि जीवाणू जर आपण तिथं आणून टाकले तरच ते आपल्या जमिनीमधला खत आपल्या पिकाला डिकॉम्पोजिशन करून उपलब्ध स्वरूपामध्ये खाण्याच्या अवस्थेमध्ये आणून देतील आणि ते पीक चांगल्या प्रकारे त्याचं वहन करून आपला प्रत्येक भागाला ते न्यूट्रिशन पोहोचित करून, जसं व्हेजिटेरियन ग्रोथ पाहिजे असेल तर व्हेजिटेरियन ग्रोथ होईल, फ्लावरिंग सेटिंगची अवस्था असेल तर फ्लावरिंग सेटिंग होईल, फळधारणेची अवस्था असेल तर फळधारणा होईल, दाना परिपक्वतेची अवस्था असेल तर दाना परिपक्व होईल. हे घटक जर पूर्ण व्हायचे असतील तर तिथं आपल्याला खतं म्हणजेच अणू आणि जीवाणू तिथं पाहिजे. त्या अणूला खाणारी जीवाणू तिथं पाहिजे. म्हणजे खतं म्हणजे आपले अणू आणि जीवाणू जर समजा ती बॅक्टेरिया खाणारी जर जीवाणू जर तिथं असतील तरच अनुपलब्ध स्वरूपातील खत उपलब्ध स्वरूपामध्ये आणून ते पिकाला देतील आणि त्यावेळेस तुमचं भरघोस आणि दर्जेदार पीक तुमच्या रानामध्ये तुम्हाला दिसायला लागेल. तर ही जे प्रक्रिया आहे काही सेकंदाची असते. त्यासाठी तुम्हाला जसे खतं तुम्ही टाकता फर्टिलायझर पेस्टिसाइडचे तसेच तुम्ही जीवाणू खतं पण टाका. कारण आज आपण फर्टिलायझर पेस्टिसाइड टाकून आपण ते जीवाणू मारले आहेत. ॲझोटोबॅक्टर युरिया उपलब्ध करून देणारा जीवाणू, रायझोबियम युरिया उपलब्ध करून देणारा जीवाणू, PSB फॉस्फरस उपलब्ध करून देणारा जीवाणू, KMB पोटॅश उपलब्ध करून देणारा जीवाणू, झिंक उपलब्ध करून देणारा जीवाणू, बोरॉन उपलब्ध करून देणारा जीवाणू, कॅल्शियम उपलब्ध करून देणारा जीवाणू, मॅग्नेशियम उपलब्ध करून देणारा जीवाणू, जस्त सल्फर उपलब्ध करून देणारा जीवाणू. हे जे जीवाणू आहेत हे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये पाहिजेत तरच आपल्या पिकाला सगळे न्यूट्रिशन मिळून आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या रानामध्ये पाहायला मिळेल. तर मित्रांनो, नुसते खतं टाकून उपयोग नाही. सगळ्या गोष्टी करतो आपण पण जीवाणू खत आपण टाकत नाही. जीवाणू खत टाकणं खूप गरजेचं आहे. नुसते खतं टाकून आपली जमीन ॲसिडिक व्हायला लागली, अल्कलाईन जमीन झाली पाहिजे. ॲसिडिक जी जमीन व्हायला लागली, pH आपला वाढायला लागलेला आहे. याचं कारणच हे आहे की आपण नुसते खतं वरून आणून टाकायला लागलो, नुसते खतं टाकायला लागलो आणि वरून तणनाशक मारायला लागलो. हे तणनाशक आपल्या देशाच्या बाहेर गेलं पाहिजे. आपल्या बांधाच्या बाहेर, धुऱ्याच्या बाहेर, गावाच्या बाहेर, जिल्ह्याच्या बाहेर, राज्याच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर तणनाशक गेलं पाहिजे. कारण तणनाशकामुळे आपला सगळा सत्यानाश झालेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आपल्या शेतामध्ये जे काय आपण करतो याची थेरी आणि प्रॅक्टिकल हे लक्षात घ्या. जसं आपण खतं टाकतो हे अणू आहेत, मग हे अणूचं विघटन कोण करणार, जीवाणू करतील. जसं समजा आपल्याला भूक लागली, आपल्याला जेवण करायचंय, तर आपल्याला जेवण करायचंय तर नुसते गहू ज्वारी तांदूळ आपण नाही खाणार, त्याचा स्वयंपाक करावा लागेल. मग स्वयंपाक करण्यासाठी किती मोठी प्रक्रिया आहे. ती ज्वारी दळून आणावं लागणार आहे, त्याच्यात योग्य प्रकारे पीठ करावं लागणार आहे. पीठ केल्यानंतर ते योग्य प्रमाणात त्याच्यात पाणी टाकावं लागणार आहे. पाणी टाकल्यानंतर योग्य प्रमाणाच्या अग्नीवर ते भाजावी लागणार आहे. नंतर ती भाकर तयार होईल. भाजी करायची असेल तर तेच प्रकार आहे. तसं आपल्या जमिनीमध्ये खतं आहेत, पण ह्या खताचं विघटन कोण करणार, हे खतं उपलब्ध कोण करून देणार तुमच्या पिकाच्या मुळाला, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि नुसतेच खतं टाकून उत्पादन वाढत नाहीये, नुसते खतं टाकून उत्पादन वाढत नाही, वरून तुमची जमीन खराब होती. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यासाठी नुसते खतं टाकू नका. तुमच्या जमिनीमध्ये खतं जर टाकले तर त्या खताला विघटन करणारे जे बॅक्टेरिया आहेत ते कोणते बॅक्टेरिया आहेत, कोणते खतं टाकले आणि कोणते बॅक्टेरिया आपल्याला टाकायचे, पिकाच्या वाढीची अवस्था, फुलधारणेची अवस्था, फळधारणेची अवस्था, दाना परिपक्वतेची अवस्था, मॅच्युरिटीची अवस्था काय आहे हे समजून खतं टाका. आणि ते खतं टाकल्यानंतर त्या खताचं विघटन करणारे कोणते बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया पण टाका. म्हणजे तुम्हाला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन तुमच्या शेतामध्ये मिळून जाईल. ही गोष्ट लक्षात घ्या. ह्या गोष्टी समजून सांगणारे शास्त्रज्ञ खूप कमी आहेत, खूप तज्ज्ञ कमी आहेत. शेतकरी मित्रांना ही माझी कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे. कारण शेतकरी जगला पाहिजे मित्रांनो. कारण शेतकरी जगला तरच आपण जगू, शेतकरी तरला तरच आपण तरू. आणि शेतकरी ही देशाची हाक आहे. शेतकरी हा देशाचा गाभा आहे. शेतकरी हा देशाचा पाया आहे. शेतकरी उभा राहायला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ असा शेअर करा मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद, नमस्कार, राम राम. कसा वाटला व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्याला जर काही अडचणी असतील तर फ्री ऑफ कॉस्ट आम्ही तुमच्या बांधापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी सतर्क आहोत आणि तत्परतेने सेवा देत आहोत आणि उत्सुकतेने सेवा देत आहोत.
त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788. आपल्या शेतामध्ये आपल्या बांधावर क्रॉप ट्रीटमेंट घेण्यासाठी किंवा आपले प्रश्न सोडवण्यासाठी याच्यावर नक्की तुमचे प्रश्न आणि तुमचे ज्या काही अडचणी असतील तर त्या टाका. आम्ही त्याचं संपूर्णपणे उत्तर देण्यास समर्थ आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा एकदा नमस्कार. राम राम.